सूत्रधार राहुल साहेब, गॅस आणि इंधन टंचाई दिवसावर एक प्रश्न जटिल होत चालला आहे. मुंबईतली साधारण 35% हॉटेल्स आता बंद झाली आहेत आणि येणाऱ्या 3-4 दिवसात 75% हॉटेल्स बंद होतील. खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणतायत की सर्व आलबेल आहे. इंधन साठा किंवा गॅस आहे. माझं त्यांना एक आव्हान आहे की खोटं बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे. 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही. तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? कोणत्या आधारावर बोलताय? आखातातल्या सर्व तेलविहिरींना आगी लागलेल्या आहेत, बॉम्ब टाकलेले आहे. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न सुरू झाला. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते. काय? माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. मजा येते म्हणे माणसं मारायला. इंधनाची टंचाई आहे, मान्य केलं पाहिजे. गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे. देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत, हे मान्य केलं पाहिजे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात म्हणजे बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत, हे मान्य केलं पाहिजे. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे, हे मान्य केलं पाहिजे. फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही. ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे. पण आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झुमतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतात. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात. प्रचाराला वेळ आहे ना. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, इतर काही राज्यात. पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात, त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे. विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही, आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी. आणि तुम्ही ते काहीच करत नाहीत, फक्त मोदींचं भजन करताय. काही नाही, काही नाही, काही नाही. लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर. लोक हवालदिल आहेत, एवढंच मी सांगू शकतो. रावसाहेब, काल तुम्ही जे म्हटलात ते खरं ठरतंय की जहाजं भारतात परतलेली आहेत सुरक्षित, ती गुजरातलाच जातात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.